महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नवी मुंबई महापालिकेची तब्बल 6 वर्षांनंतर होणारी पहिलीच महासभा वादग्रस्त प्रस्तावांमुळे उद्या वादळी ठरणार आहे। या महासभेमध्ये स्वीकृत सदस्यांसह परिवहन समितीच्या सदस्यांची निवडणूक होणार आहे। स्वीकृत सदस्यांसाठी भाजप आणि शिंदे गट यांनी पक्षीय बलाबलनुसार उमेदवार दिले असले तरी परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत मात्र दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्यात आले आहेत। NMMTतून शिंदे गटाला बाहेर ठेवण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखल्याने उद्याच्या महासभेत वादाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली। उद्या होणाऱ्या पहिल्याच महासभेत नगररचना, अभियांत्रिकी, आरोग्य आदी विभागांमध्ये प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत। त्याचबरोबर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मिळालेला भूखंड रद्द करण्याचा प्रस्तावही आणण्यात आला। परिवहन समितीच्या सदस्यांची निवड करण्याचा प्रस्तावही याच महासभेमध्ये आणण्यात आला आहे। सर्व सदस्य निवडून आणण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली। सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले। सभागृहामध्ये मतदान घेऊन जर ही निवडणूक झाली तर शिंदे गटाचा एकही सदस्य परिवहन मध्ये जाणार नाही। गेल्या वेळीही भाजपने परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत हाच फंडा वापरला होता। त्यामुळे शिंदे गटाचे परिवहन समितीचे उमेदवार टेन्शन मध्ये आले आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।